बावनकुळेंचा 4 वेळा फोन आला असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। काळजी घ्या, झालेली चूक दुरुस्त करतो बावनकुळे असं म्हणाले। अशी माहिती मनोज जरांगेंकडून देण्यात आली आहे। तर अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो, सरकारनं डाव टाकला तर मीही डाव टाकणार असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवालीतच शांततेमध्ये होणार अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। काल बावनकुळेंचा फोन आला आणि त्याला काय नाही सांगितलं, सकाळी माझ्या हात न राहिला आता सांगतो। काल 4 बाऱ्या आला, परवा दिवशी दिवसभर होता। एक बाबा आहे, त्या बाबाचं कीर्तन होतं। सोडा म्हणले मग काळजी करा, काळजी काळजी नाही म्हणतात, काळजी काळजी करा म्हणले। मग ते तेवढी जाण म्हणलं चूक दुरुस्त करीत असले तर बोलतो। ते म्हणले करणार, बोललो चूक दुरुस्त करतो म्हणजे। आता व्यंगावर नाही बरं का, हा आता व्यंगावर बंद केलंय। सुरू होऊ शकतं 28च्या नंतर, मग तर गुडगुडच होणार, टांगळा गणागडा होणार नाही। शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती। हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची। आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो। मराठ्यांपुढे शानपण सत्तेचं चलत नाही, दाखवून द्यायची। आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं तर तुम्ही ते घालवायला निघाला, सुट्टी नाही। 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, अंतरवालीतच होणार, शांततेत होणार। कुणी जाळपोळ दगडफेक करायची